लोणारी नदीला पूर आलेला आहे। हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचलंय। सोयाबीन ऊस पीक पाण्याखाली गेलंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। नांदेड जिल्ह्यात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूर परिस्थिती अजून देखील कायम आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या अर्धापूर येथील नांदला दिग्रस या शिवारात। आपण पाहू शकतो की हे लोणारी नदीचं पात्र आहे। अत्यंत छोटी नदी आहे, परंतु समोर आसना नदीचं बॅकवॉटर या नदीला मिसळत असल्याने संपूर्ण शेती जी आहे ती अशा पद्धतीनं पाण्याखाली गेलेली आहे। या गावामध्ये अत्यंत दुर्घटना जास्तीत जास्त दरवर्षी पाऊस येतो आणि शेतकऱ्याचं नुकसान त्या बॅकवॉटरमुळे होते। या शेतकऱ्याला 100% अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्याची भरपूर नुकसान झालेलं आहे। आज ऊसाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं। जनावराला चारा नाही, आज इकून तिकून आणून जनावर सुद्धा ओरडत आहेत। गावकऱ्याचा गावाचा सगळा रोष सरकारवर आहे। साहेबांनी किंवा आपल्या तहसीलदारांनी पूर्ण आमची पाहणी करून चौकशी करून पूर्ण आम्हाला मदत देण्याची यावी। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदला दिग्रस, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।